आतापर्यंत तुम्ही मोदींच्या 10 मेच्या हैदराबादमधल्या भाषणातली सर्व आव्हानं ऐकली असतील. त्यात त्यांनी लोकांना अपील केलं आहे, की वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या, सोन्याची खरेदी कमी करा, अनावश्यक परदेश प्रवास टाळा. पण त्यानंतर जस्ट एका दिवसाने म्हणजे 11 मेला वडोदऱ्यातल्या दुसऱ्या भाषणात त्यांनी जवळपास हेच अपील्स पुन्हा रिपीट केल्या आणि त्यात त्यांनी काही गोष्टी ॲड सुद्धा केल्या आहेत. जसं की डेस्टिनेशन वेडिंग्ज भारतातच करा, विद्यार्थ्यांसाठी व्हर्चुअल क्लासेस विचारात घ्या वगैरे. साधारणपणे अशा प्रकारच्या सूचना सरकार गंभीर आर्थिक परिस्थितीतच देते. त्यामुळे आपलं सरकार मोठ्या संकटाची तयारी करत आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे स्पेसिफिकली याच अपील्स का करण्यात आला. बघा, यामागचं मेन कारण आहे सध्या पश्चिम आशियामध्ये सुरू असलेला संघर्ष. स्टेट ऑफ हॉर्मोन्स परिसरात तणावाचं वातावरण आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढतायत. भारत मोठ्या प्रमाणावर कच्चं तेल आयात करतो आणि त्यासाठी डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात. त्यामुळे भारताचं आयात बिल वाढतंय आणि परकीय चलनाचा जो साठा आहे त्यावर दबाव येतोय. युद्धाच्या आधी कच्च्या तेलाच्या किमती ज्या होत्या त्या प्रति बॅरल $70 पेक्षा सुद्धा कमी होत्या. आता ती किंमत जवळपास दुप्पट होऊन 120 ते $125 पर्यंत गेली आहे आणि भारताला तेवढ्याच प्रमाणात तेल खरेदी करण्यासाठी आता आधीपेक्षा जास्त डॉलर्स खर्च करावे लागतायत. बघा, भारतात आपली कमाई रुपयांमध्ये होते, पण बाहेरून तेल, सोनं किंवा खाद्यतेल खरेदी करायचं असेल तर पेमेंट डॉलर्समध्ये करावं लागतं. आणि जर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर त्याचा परिणाम फक्त पेट्रोल डिझेलवर होत नाही, तर वाहतूक, विमानसेवा, लॉजिस्टिक्स, शेती, वीज उत्पादन क्षेत्र, खतं, अन्न वितरण, प्लास्टिक, केमिकल्स अशा जवळपास प्रत्येक क्षेत्रावर होतो आणि त्यामुळे परिणामी महागाई वाढण्याची शक्यता निर्माण होते. म्हणजे आजच्या तारखेला जर तुम्ही पाहाल तर एका डॉलर मागे आपल्याला ₹96 मोजावे लागतायत आणि तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे भाव ₹3 वाढवले आहेत. म्हणूनच आरबीआय एक ठराविक प्रमाणात डॉलर रिझर्व्ह मेंटेन करते, ज्याला फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह म्हणतात. सध्या भारताकडे साधारणतः $690 बिलियन रिझर्व्ह आहेत. याच रिझर्व्हच्या मदतीने इम्पोर्ट्सची पेमेंट केली जातात आणि रुपयाला स्टेबल ठेवण्यासाठी मदत होते. पण जर इम्पोर्ट्स अचानक खूप महाग झाले तर त्याच वस्तू खरेदी करण्यासाठी जास्त डॉलर्स बाहेर जातात आणि रिझर्व्हवर प्रेशर वाढला तर रुपया वीक होतो. रुपया वीक झाला की इम्पोर्टेड वस्तू महाग होतात. आय होप तुम्हाला कळत असेल. आता याच कॉन्टेक्स्टमध्ये पीएम मोदींच्या सर्व अपील्स पुन्हा एकदा पाहूया. सर्वात आधी त्यांनी लोकांना वर्क फ्रॉम होम करण्याचं आवाहन केलं. त्यांनी सांगितलं पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा, मेट्रोने प्रवास करा, कारपूल करा, व्हर्च्युअल क्लासेस कन्सिडर करा. यामागचं लॉजिक समजून घ्या. घरून काम किंवा क्लासेस केल्यामुळे प्रवास कमी होतो, त्यामुळे डिझेलचा वापर कमी होतो आणि त्यामुळे इंधनाचा वापरही कमी होतो. डेटा पाहिला तर भारत आपल्या क्रूड ऑइल रिक्वायरमेंटपैकी जवळपास 88% तेल इम्पोर्ट करतो. त्यामुळे क्रूड ऑइल हा भारताचा सर्वात मोठा इम्पोर्ट आयटम आहे. भारताचं अॅन्युअल क्रूड ऑइल इम्पोर्ट बिल जवळपास $135 बिलियन इतकं आहे. यानंतर त्यांनी पुढच्या एका वर्षासाठी सोन्याची खरेदी कमी करण्याचं आवाहन केलं. बघा, भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा गोल्ड कन्झ्युमर कंट्री आहे. आपल्या देशात सोन्याची मागणी खूप जास्त असते, त्यामुळे आपल्याला बाहेरच्या देशांकडून सोनं विकत घ्यावं लागतं आणि त्यासाठी डॉलर द्यावे लागतात. यामुळे देशातून डॉलर बाहेर जातात आणि चालू खात्याचा तुटवडा वाढतो. भारताचा अॅन्युअल गोल्ड इम्पोर्ट्स जवळपास $72 बिलियन पुढे आहे, ज्यामुळे गोल्ड हा भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा इम्पोर्ट आयटम बनला आहे. त्यानंतर मोदींनी परदेश प्रवासाबद्दलही भाष्य केलं. फॉरेन ट्रॅव्हल टाळा, भारतातच फिरा आणि डेस्टिनेशन वेडिंग सुद्धा भारतातच करा असंही सांगितलं. कारण परदेश प्रवासमुळे काय होतं की मोठ्या प्रमाणावर डॉलर खर्च होतात, जसं की विमान प्रवास, हॉटेल्स, शॉपिंग, टुरिझम या सगळ्यावर. आरबीआयच्या डेटानुसार भारतीयांनी एका वर्षात फॉरेन ट्रॅव्हलवर साधारण $17 बिलियन खर्च केले आहेत. याशिवाय त्यांनी खाद्यतेल कमी वापरण्याचा आणि खतांचा वापर 50% कमी करून नैसर्गिक खतांकडे वळण्याचं आवाहन केलं. बघा, कारण भारत पामतेल, सनफ्लॉवर ऑइल, पोटॅश, फॉस्फेट यांसारखी खतं मोठ्या प्रमाणात आयात करतो. डेटा सांगतो की भारत खाद्यतेल आयातीवर साधारण $18 बिलियन खर्च करतो आणि खाद्यतेलाचा जगातला सर्वात मोठा इम्पोर्टर आहे. तसंच फर्टिलायझर इम्पोर्ट सुद्धा $10.4 बिलियन पेक्षा जास्त आहेत. त्यामुळे सरकारने यांच्यासारख्या आयात होणाऱ्या गोष्टींवर कमी अवलंबून राहण्यासाठी सांगितलं आहे.
पण तरीही ऊर्जा संकट, तेलाच्या वाढत्या किमती आणि आयातीत महागाई यामुळे सरकार सतर्क आहे. त्यामुळेच पीएम मोदींनी नागरिकांना ही सर्व आवाहनं केली आहेत. याचा अर्थ घाबरण्याची गरज नाही, पण आर्थिक परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. सरकार पुढे काय निर्णय घेते याकडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा सर्व विषय समजला असेल. तुमचं या विषयावर काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी द लीगल साईड या आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.